नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास विषयाच्या BA प्रथम वर्षाच्या पेपर क्रमांक 1 मधील त्याचं नाव आहे प्राचीन भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया. या पेपरमधील प्रकरण 3 ज्याचं नाव आहे वैदिक कालखंड किंवा वैदिक संस्कृती. प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. वैदिक कालखंड जोपर्यंत सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत भारताचा प्राचीन इतिहास हा वैदिक संस्कृतीपर्यंतचा वैदिक कालखंड हाच मानला जात होता. त्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. या वैदिक कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीची पायमळ रुतलेली आपल्याला दिसून येतात. याच कालखंडामध्ये भारतीय संस्कृती विकसित झालेली होती, विकास पावलेली होती. या वैदिक संस्कृतीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. या नावावरूनच आपल्या लक्षात येईल प्राचीन कालखंडामध्ये वेदांची निर्मिती झाली. 4 प्रमुख वेद निर्माण झाले आणि त्या वेदांच्या आधारेच, वेदांच्या नावावरूनच याला वैदिक संस्कृती असं नाव पडलं गेलं. या वैदिक संस्कृतीमध्ये प्रामुख्याने आपल्याला 2 भाग पाहायचे आहेत. एक पूर्ववैदिक कालखंड आणि दुसरा उत्तरवैदिक कालखंड. पूर्ववैदिक कालखंडाला ऋग्वैदिक कालखंड असं म्हटलं जातं, तर उत्तरवैदिक कालखंडाला ब्राह्मण कालखंड असं सुद्धा म्हटलं जातं. कारण उत्तर वैदिक कालखंडामध्ये ब्राह्मणांचा प्रभाव समाजावरती प्रामुख्याने असलेला दिसून येतो, म्हणून याला ब्राह्मण कालखंड असं सुद्धा म्हटलं जातं. प्रामुख्याने आपल्याला हे 2 भाग या प्रकारामध्ये पाहायचे आहेत, पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड. तत्पूर्वी या संस्कृतीची सुरुवात कशी झाली, याला वैदिक संस्कृती असं नाव का पडलं. या वैदिक संस्कृतीला आर्य संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं. याला आर्य संस्कृती का म्हटलं जातं किंवा आर्य संस्कृती का म्हणतात? आर्य कोण होते, कुठले होते, त्यांचं मूळ स्थान काय होतं, यांची संस्कृती कशी उदयाला आलेली होती, याचा आढावा आपल्याला थोडक्यात घ्यावायचा आहे. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचा मूलाधार म्हणून या वैदिक संस्कृतीकडे पाहिलं जातं आणि या वैदिक संस्कृतीचे शिल्पकार म्हणून आर्यांना मानलं जातं. ज्या भारतीय संस्कृतीचा जगभर सन्मान केला जातो, अतिशय आदराने त्याचा उल्लेख केला जातो,
ती संस्कृती निर्माण कार्यामध्ये या आर्यांचा फार मोठा वाटा असलेला दिसून येतो. या भारताच्या भूमीमध्ये ही जी संस्कृती आहे तिचा उदय आजपासून साधारणतः 4000 वर्षापूर्वी झालेला पाहावयास मिळतो. अनेक शतकातील परकीय आक्रमणाच्या आघातानंतरही अटल निश्चल असणारी ही संस्कृती तशीच कायम असलेली आज तागायत आपल्याला पाहावयास मिळते. आज तागायत या संस्कृतीने आपली अस्मिता कायम ठेवलेली आहे. धर्म, तत्वज्ञान, साहित्य, कला, भाषा, शास्त्र आणि राजनीतीचा फार मोठा वारसा या संस्कृतीने भारतीयांना माहीत केलेला होता. खऱ्या अर्थानं एक विशिष्ट आध्यात्मिक दृष्टी देण्याचं काम या वैदिक संस्कृतीनं केलेलं आहे. अनेक जीवनमूल्ये या संस्कृतीमुळे जन्माला आली. सामाजिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या विवाह संस्था, कुटुंब पद्धती, त्याचबरोबर आश्रम व्यवस्था या संस्कृतीने निर्माण केलेले होते. परंतु ज्या वैदिक संस्कृतीने ही महत्त्वपूर्ण नैतिक तत्त्वे आणि जीवनमूल्य प्रदान केलेले होते, कुठेतरी त्याच संस्कृतीने या सर्वांसुंदर संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या जातीपातीसारख्या घातक रूढी देखील निर्माण केल्या. ही सत्यता मात्र नाकारता येत नाही. परंतु आदर्श मानवी जीवन समृद्ध करणारा एक अनमोल ठेवा खऱ्या अर्थानं या आर्य संस्कृतीनं सुपूर्द केलेला होता. हे विसरून चालणार नाही. आर्य लोक भारतामध्ये येऊन स्थायिक झाल्यानंतर वैदिक संस्कृतीला सुरुवात झाली. हे आता सर्वमान्य झालेलं आहे. साधारणतः इसवी पूर्व 2000च्या आसपास आर्यांचं भारतामध्ये आगमन झालं. सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये त्यांनी वसाहती करून राहायला सुरुवात केली. विविध कालखंडाने वैशिष्ट्यांच्या दृष्टीनं आर्य संस्कृतीच्या प्रामुख्यानं ऋग्वेद काळ, ब्राह्मण काळ व उपनिषद महाकाव्य काळ असे वेगवेगळे टप्पे केले गेले. साधारणतः सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर इसवी सन पूर्व 2000 ते 500 या कालखंडामध्ये आर्यांच्या या वैदिक संस्कृतीचा विकास झाला. या कालखंडाची माहिती देणारे भौतिक पुरावे मात्र उपलब्ध झालेले नाहीत. या कालखंडाविषयी आपल्याला प्रामुख्यानं लिखित साधनांचाच आधार घ्यावा लागतो. केवळ बुजाकोई या ठिकाणी सापडलेला जो शिलालेख आहे तोच एकमात्र त्याचा भौतिक पुरावा म्हणून आपल्याला पाहता येईल. बाकी या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ग्रंथ निर्मिती झाली. लिखित साधना पुष्कळ प्रमाणामध्ये या कालखंडाविषयी माहिती देणारे उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला या आर्य संस्कृतीचा त्याद्वारेच अभ्यास करावा लागतो. वैदिक आणि हिंदू धर्मीय वाङ्मयामधून आर्य संस्कृतीचा हा इतिहास आपल्याला उपलब्ध होतो. त्या आधारे आपल्याला या
आर्य संस्कृतीचा थोडक्यात आढावा या प्रकरणामध्ये घ्यावाचा आहे. प्रामुख्यानं यामध्ये आपल्याला सुरुवातीला आर्यांचं भारतामध्ये आगमन कशा पद्धतीने झालं, यांचं मूळ स्थान काय होतं, हे मूळचे भारतातील होते की भारताच्या बाहेरील होते, याविषयी वेगवेगळे मतांतर मांडले गेले, वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. अर्थात आर्यांचं मूळ स्थान निश्चित करण्याचे हे सिद्धांत होते, हा प्रयत्न होता. अनेक विद्वानांनी याविषयी वेगवेगळे मतं मांडलेली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं भाषिक सिद्धांत हा एक प्रचलित सिद्धांत म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. वैदिक संस्कृती निर्माण करणाऱ्या आर्यांच्या मूळ स्थानाची ही समस्या उलगडण्याचा एक प्रयत्न म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. भारतात येऊन स्थायिक झालेले आहे आर्य हे प्रारंभी जगातल्या कोणत्या प्रदेशामध्ये राहत होते, याविषयी संशोधकांनी विविध ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातूनच आर्यांच्या मूळ स्थानासंबंधी अनेक सिद्धांतांचा जन्म झाला. जगभर बोलल्या जाणाऱ्या असंख्य भाषांचा तौलनिक अभ्यास करण्याच्या माध्यमातून भाषिक सिद्धांताची निर्मिती झाली. 16व्या शतकापासून युरोपियनांचे भारतामध्ये आगमन झाले. व्यापार व धर्मप्रसार करताना त्यांच्यासमोर भाषेची अडचण होती. भारतीय भाषा युरोपियनांना येत नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये परकीय धर्मप्रसारकांनी व काही संशोधकांनी संस्कृत आणि इतर प्रादेशिक भाषांचा अभ्यास केला. आणि त्यातून त्यांना या वेगवेगळ्या भाषातील जे काही शब्द आहेत, या शब्दामध्ये काही साम्य आढळून आलं. आणि त्यातून अशा पद्धतीनं हा भाषिक सिद्धांत पुढे आला. आणि असं मानलं गेलं आज सर्वत्र बोलल्या जाणाऱ्या या आधुनिक भाषांचा उगम संस्कृत, लॅटिन, अवेस्ता या प्राचीन भाषातून झाला. आणि म्हणून संशोधकांनी संस्कृत व तत्सम आशियाई भाषा आणि लॅटिन व युरोपियन भाषांचे 2 गट निर्माण केले. त्यांची निर्मिती सुरुवातीस अस्तित्वात असलेल्या एखाद्या भाषेमधून झाली असावी असं गृहीत धरलं गेलं आणि त्याला इंडो युरोपियन असं नाव दिलं गेलं. ही काल्पनिक भाषा मानली गेली इंडो युरोपियन. आणि त्यातून ही मूळ भाषा बोलणारे लोक हे आर्य असावेत. त्यांचं एक विशिष्ट ठिकाण, त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि हे आर्यांचं मूळ स्थान असावं असा अंदाज व्यक्त केला गेला. आणि आर्यांचे समूह टोळ्याच्या रूपामध्ये हे तेथून वेगवेगळ्या भागामध्ये ते टोळ्याच्या रूपाने गेले. त्यातील काही टोळ्या भारताकडे आल्या. अशा प्रकारे या भाषिक सिद्धांताच्या माध्यमातून आर्यांचं मूळ स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न
या संशोधकांनी केलेला पाहावयास मिळतो. यानंतर तशाच पद्धतीचा एक युरोपीय सिद्धांत मांडला गेला. हा जो भाषिक सिद्धांत मांडला गेला, या भाषिक सिद्धांताच्या आधारेच युरोपीय विद्वानाने हा सिद्धांत मांडला. त्याच्या मतानुसार आर्यांचं मूळ स्थान हे युरोपामध्ये होतं. प्रोफेसर मॅकडोनाल्ड यांनी असं म्हटलं की आग्नेय युरोपातील ऑस्ट्रिया व बोहेमियाच्या प्रदेशात आर्यांचं मूळ स्थान असावं, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गवताळ प्रदेश आणि सुपीक जमीन होती आणि आर्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि पशुपालन होता. हा आधार त्यांनी हा सिद्धांत मांडत असताना घेतलेला होता. तर प्राध्यापक गाईल्सने हंगेरी आणि डॅन्यूब नदीच्या खोऱ्यात आर्य राहत होते असं मत प्रकट केलं. तर यापेक्षा वेगळा मत जर्मन संशोधक पेनका यांनी मांडलेला होता. त्यांच्या मते जर्मनीतील बाल्टिक समुद्राच्या शेजारी स्कॅन्डिनेव्हियाच्या प्रदेशातच आर्यांचं मूळ स्थान असावं, अशी भूमिका पेनका यांनी मांडलेली होती. साधारणतः हा एक वेगळा रोख या युरोपियन संशोधकांच्या मतामध्ये असलेला दिसून येतो आणि त्यांच्या मते की युरोपीय भूमी ही आर्यांची मूळ भूमी होती. तर यापेक्षा एक वेगळं मत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मांडलेलं होतं. द आर्टिक होम इन द वेदास नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण मत मांडलेला आहे. हा उत्तर ध्रुवीय सिद्धांत म्हणून प्रचलित आहे. त्यांच्या मते उत्तर ध्रुव हा भाग या आर्यांचं मूळ वस्तीस्थान होतं आणि हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे त्यांनी दिलेली होती. तर काही इतिहासकारांच्या मते आर्य हे बाहेरून आलेले नाहीत, तर मूळ भारतीयच आहेत. भारतातल्या प्रदेशामध्ये त्यांचं मूळ स्थान होतं आणि इथून ते बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी टोळ्यांच्या रूपामध्ये गेले, असं मत अविनाशचंद्र दास, डॉक्टर गंगानंद झा, DS त्रिवेदी आणि डॉक्टर पावगे व लक्ष्मीधर खल्ला या विद्वानांनी हा भारतीय सिद्धांत मांडला. एकंदरीत अशा प्रकारे वेगवेगळे सिद्धांत या आर्यांच्या मूळ स्थानाविषयी मांडले गेले. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे वस्तीस्थान ह्या आर्यांच्या मूळ स्थानाविषयी वेगवेगळे सिद्धांत मांडून ठरवण्याचा प्रयत्न केलेला होता. या सर्वांमधील एक बहुमान्य असणारा सिद्धांत म्हणून मॅक्सवेलच्या सिद्धांताकडे पाहिलं जातं. मॅक्सवेलर या अभ्यासकाने संशोधकाने एक वेगळा सिद्धांत मांडलेला होता, तो म्हणजे आशियाई सिद्धांत. आणि त्याचं म्हणणं असं होतं की मध्य आशियामध्ये खऱ्या अर्थानं या आर्यांचं मूळ स्थान होतं. हे मांडत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की संस्कृत व अवेस्ता भाषेतील साम्य, घोडा व पिंपळ वृक्षाचे आर्यांना असलेले ज्ञान, शेती व पशुपालनासाठी योग्य असलेली भूमी
ह्या सर्वांचा आधार त्यांनी आपल्या मतासाठी घेतलेला होता. आणि या उल्लेखित ज्या काही गोष्टी आहेत ह्या मध्य आशियाशी निगडीत आहेत. म्हणून त्यांचं मत असं आहे की मध्य आशियामध्ये मूळ स्थान हे आर्यांचं होतं आणि तिथून वेगवेगळ्या टोळ्यांच्या माध्यमातून हे आर्य लोक भारत व युरोपात गेले. त्या दृष्टीनं हे मध्यवर्ती ठिकाण होतं. बहुतांशी हा सिद्धांत जास्त प्रचलित होत गेला आणि असं मानलं जातं की आर्यांचं मूळ स्थान हे मध्य आशिया असावं. अशा प्रकारे वेगवेगळे सिद्धांत या संशोधकांनी मांडले. परंतु आर्यांची मूळ भूमी याविषयी प्रश्न पूर्णतः आजतागायत सुटलेला नाहीच आहे. जरी असं असलं तरी परंतु शेवटी आर्य भारतामध्ये येऊन सप्तसिंधूच्या परिसरामध्ये स्थायिक झाले आणि इथून खऱ्या अर्थानं एका नवीन संस्कृतीला सुरुवात झाली.